सगळ्यात पहिली गोष्ट सिम्पली सपोर्टेड बीम. तर आता सिम्पली सपोर्टेड बीमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला डायरेक्ट या अशा फॉर्मॅट, आपण जो फॉर्मॅट तयार केला होता की पेजेसचे 2 भाग करायचे, या साईडला काय करायचं, बीमची डायग्राम, SFD, PMD आणि इकडे कॅल्क्युलेशन्स, असं जे आहे ते लागणार तर आहेच आहे, पण त्याच्या आधी आपलं साधारणपणे हे 2 पेज मध्ये याचं सोल्युशन येईल. बरोबर. तर पेज मॅनेजमेंट करताना 2 पेज मध्ये का बरं ते सांगतो. तर सुरुवातीला काय करू, बीमची डायग्राम ड्रॉ करू. सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, हा पॉइंट ए, हा पॉइंट बी, सिमिलर त्याच्यासारखंच. आणि वरून काय म्हणलंय, सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन एल. तर हा जो स्पॅन आहे हा किती आहे, एल स्पॅन आहे. कॅरीज ए सेंट्रल पॉइंट लोड डब्ल्यू. सेंट्रल पॉइंट लोड याचा अर्थ काय की ही जी लेंथ आहे, हा जो स्पॅन आहे एल, याच्या सेंटरला हा पॉइंट लोड डब्ल्यू ऍक्ट होतोय. डब्ल्यू सेंट्रलला, याचा अर्थ किती डिस्टन्स होईल इथून मग, L/2 आणि इकडे पण L/2. असं जर आहे तर काय करा, ड्रॉ SFD अँड BMD. ओके, हा झाला प्रॉब्लेम. ओके, आता याच्यात आणि कॅन्टिलिव्हर मध्ये फरक काय आहे, तर कॅन्टिलिव्हरला सरळ सरळ होतं, सरळ सरळ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये हा जो एक सिंगल, हा जो लोड ऍक्ट होतोय, याला हे 2 सपोर्ट आहेत. हे 2 काय आहेत, त्याला सपोर्ट आहेत. आता या सपोर्ट मधून दोन्ही ठिकाणून काय ऍक्ट होणार आहे, रिॲक्शन ऍक्ट होणार आहे. हे तुम्ही ऑलरेडी मेकॅनिक्स मध्ये बघितलेलं आहे. ओके, सिम्पली सपोर्टेड बीमला सपोर्ट किती असतात, 2 सपोर्ट असतात ऍट देअर एंड. एंड ए अँड एंड बी याला काय असतात, 2 सपोर्ट असतात. आणि या दोन्ही सपोर्टला काय होणार आहे, रिॲक्शन होणार आहे. सो RA and RB are nothing but reaction at point A and reaction at point B. So first of all, in case of simply supported beam, we need to calculate RA and RB. ठीक है. So what is first step? First step will be calculation of RA and RB. ठीक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ RA अँड RB. तर कॅल्क्युलेशन ऑफ RA आणि RB साठी पहिलं साइन कन्व्हेन्शन काय, पहिलं साइन कन्व्हेन्शन हे आहे काय, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाउनवर्ड निगेटिव्ह. सो वी हॅव टू resolve forces in y direction. First, the summation of forces at y direction will be equals to 0. अपवर्ड पॉझिटिव्ह द्यायचा आहे, डाउनवर्ड निगेटिव्ह द्यायचा आहे. काय येणार आहे, पहिला फोर्स RA काय येईल, तो प्लस RA मायनस W, आणि RB ला पण काय येईल, प्लस RB इक्वल टू 0. समेशन ऑफ फोर्सेस ऍट वाय डायरेक्शन हेच 3 आहेत. बरोबर. RA अपवर्ड जाणार आहे म्हणून त्याला काय दिलं, पॉझिटिव्ह. W डाउनवर्ड आहे म्हणून त्याला काय दिलं, निगेटिव्ह. RB अपवर्ड आहे म्हणून त्याला काय दिलं, पॉझिटिव्ह. इक्वल टू 0 इक्वल टू 0. हे काय होईल, हा मायनस W जर तिकडे गेला तर प्लस W होतो. म्हणजे RA प्लस RB इज इक्वल टू W. हे झालं फर्स्ट इक्वेशन. याच फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करायचं प्रत्येक गोष्ट. W च्या ऐवजी काही व्हॅल्यू असली तर समजा 10 असतं इथं, सो RA मायनस 10 प्लस RB इक्वल टू 0 झाला असता आणि RA प्लस RB इक्वल टू 10 झाला असता. ठीक आहे. याच्यात सेकंड समेशन ऑफ मोमेंट. आता कुठल्या तरी एका पॉइंटला मोमेंट 0 घ्यायच्या. हा तिसरा पॉइंट आहे, सी इथं पॉइंट आहे. कुठल्या तरी एका पॉइंटला मग आपण काय करू, समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए
आपण काय घेऊ, 0 घेऊ. समेशन ऑफ मोमेंट आहे, नीट लक्षात घ्या. प्रत्येक मोमेंट ऑफ फोर्सच्या मोमेंटची काय घ्यायची, सम घ्यायची. आता याला काय आहे, याला क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह असे साइन कन्व्हेन्शन्स वापरले. सो हेन्स ए मध्ये आता ए ला आर ए इंटू काय होईल, आर ए इंटू फोर्स इंटू डिस्टन्स. ए पासून आर एचं डिस्टन्स किती आहे, 0 आहे. सो आर ए इंटू 0. त्याला काय कुठलं साईन नाही, 0ला कुठलंही साईन नसतं, त्याच्यामुळे काही गरज नाहीये. आता नेक्स्ट पुढचं काय, डब्ल्यू. याच मोमेंट ऍट पॉइंट ए घ्यायची. मग आता पुढचा लोड कुठला आहे, डब्ल्यू आहे. डब्ल्यू कसा येणार आहे याच्याकडं, कसं येणार आहे, क्लॉकवाईज येणार आहे. आता इथं क्लॉकवाईज आपण काय म्हणलंय, पॉझिटिव्ह म्हणलेलं आहे. क्लॉकवाईज काय म्हणलंय, पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह डब्ल्यू इंटू डिस्टन्स इज L/2. ओके, सो प्लस डब्ल्यू इंटू L/2. नेक्स्ट ए वरच पॉइंटर ठेवला. पुढचा फोर्स कोणता आहे, आर बी हा फोर्स आहे. हा कसा येईल याच्याकडं, अँटी क्लॉकवाईज येईल. अँटी क्लॉकवाईज काय आहे, निगेटिव्ह. मायनस फोर्स इंटू डिस्टन्स ए पासूनच किती आहे, एल, आर बी इंटू एल प्लस आर बी इंटू एल. सो प्लस आर बी इंटू एल इज इक्वल टू 0. ठीक आहे, आर ए इंटू 0 विल बिकम्स 0. सो इट इज 0 प्लस WL/2 प्लस RB इंटू L इक्वल टू 0. ओके, सो WL/2 मायनस RB इंटू L. इथं मायनस साइन पाहिजे बिकॉज इट इज ए अँटी क्लॉकवाईज. सो RB इंटू L इकडे गेल्यावरती काय होतो, WL/2 इज इक्वल टू प्लस होईल RB इंटू L. आता हा L आहे, इथं मल्टिप्लाइड आहे, इकडं आल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. WL/2L. L गेट कॅन्सल. Hence RB is equal to W/2. ही झाली पहिली रिॲक्शन. RB ची व्हॅल्यू किती आली, W/2. आता ही जी व्हॅल्यू आहे ही या इक्वेशन मध्ये टाकायची. सो RA प्लस W/2 इज इक्वल टू W. Hence RA इक्वल टू W मायनस W/2. किती येणार RA सुद्धा, W/2. सो RA also W/2. Now we have both of the reactions and load. So now next step is to calculate shear force and bending moments. Okay, आता RA इक्वल टू W/2 आणि RB इक्वल टू W/2. ठीक आहे. सो नेक्स्ट स्टेप आहे आपली इथं पॉइंट C. पुढची स्टेप काय, आता रेग्युलर याच्यामध्ये आता प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट ऑफ द बीम. तर याच्या प्रोजेक्शन पण घेऊन टाका लगेच खाली. शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट याच्यात थोडासा गॅप ठेवा. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप इज टू calculate shear. Second step is to calculate shear force. SF calculation. बाकीच्या याच्यात ही फर्स्ट स्टेप असती, आता ती सेकंड झालेली. का बरं, कारण फर्स्ट स्टेप रिएक्शन कॅल्क्युलेशन झाली. आता आपले शियर फोर्सचे
शिअर फोर्सचे साइन कन्व्हेन्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओके. आता सेक्शन्स परत बी ची राईट साइड बी ची लेफ्ट साइड सी ची राईट साइड सी ची लेफ्ट साइड आणि ए वरती ठीक आहे ए वरती डायरेक्ट तीच मेथड वापरायची आहे आणि त्याच मेथडनी कॅल्क्युलेट करायचं. काय काय येईल बघा एफ बी आर एफ बी एल एफ सी आर एफ सी एल आणि एफ ए. आता एफ बी आर किती येईल किती येईल 0. एफ बी एल आता याच्यात बघा आतापर्यंत कुठलाही अपवर्ड फोर्स आपल्याला कॅन्टिलिव्हर मध्ये दिसलेला नव्हता पण आता दिसलेला आहे कारण आता सिम्पली सपोर्टेड बीम आहे. बघा एफ बी एल ला राईट साइड अपवर्ड काय येईल निगेटिव्ह येईल मायनस आर बी म्हणजेच मायनस डब्ल्यू बाय टू ठीक आहे. एफ सी आर ला सुद्धा हाच फोर्स आहे सेम फोर्स मायनस डब्ल्यू बाय टू. एफ सी एल आता बघा एफ सी एल ला दोन फोर्स आहेत एक डाऊनवर्ड डब्ल्यू काय डाऊनवर्ड डब्ल्यू आणि अपवर्ड डब्ल्यू बाय टू. डाऊनवर्डला कुठलं साईन आहे राईट साईडला डाऊनवर्ड असेल तर पॉझिटिव्ह राईट साईडला अपवर्ड असेल तर निगेटिव्ह. सो डब्ल्यू ला काय साईन येईल प्लस डब्ल्यू आणि मायनस डब्ल्यू बाय टू. सो डब्ल्यू मायनस डब्ल्यू बाय टू विल बिकम प्लस डब्ल्यू बाय टू. काय आलंय प्लस डब्ल्यू बाय टू आणि एफ ॲट ए पण सेम येईल डब्ल्यू मायनस डब्ल्यू बाय टू. सो एफ ऑफ ए फोर्स ॲट ए विल ऑल्सो बिकम डब्ल्यू बाय टू. हे झाले शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. आता हा पॉइंट बी हा पॉइंट सी आणि हा पॉइंट ए. सो फोर्स ॲट राईट साइड ऑफ बी इज 0 पण whenever as per rule whenever there is a vertical load shear force diagram either increase or decrease. So here is negative w by 2 so it will decrease up to minus w by 2 okay minus w by 2 पर्यंत झालं. नाऊ B आणि C there is no force between B and C. That means shear force diagram will be remain as horizontal straight line between B and C. Now at point C there is load W. So FCR is minus W by 2. म्हणजे सी च्या राईट साईडला जर असेल तर मायनस डब्ल्यू बाय टू आहे पण सी च्या लेफ्ट साईडला गेलं तर किती होणार आहे प्लस डब्ल्यू बाय टू आहे म्हणजे इथून प्लस डब्ल्यू बाय टू आहे म्हणजे कितीनी वाढतो तो तर डब्ल्यूनी एवढं एक मायनस डब्ल्यू बाय टू कव्हर करतो आणि हे प्लस डब्ल्यू बाय टू. सो टोटल डब्ल्यू ठीक आहे डब्ल्यूनी वाढतो. हिअर ऑल्सो मायनस डब्ल्यू बाय टू अँड हिअर इज प्लस डब्ल्यू बाय टू. ए ला पण किती आहे ए ला पण किती आहे प्लस डब्ल्यू बाय टू. देयर इज नो फोर्स बिटवीन सी अँड ए सो एस एफ डी विल बिकम horizontal. So this is plus and this is minus. So this is shear force diagram. Next is a bending moment calculations. Bending moment calculations. So bending moment साठी सॅगिंग पॉझिटिव्ह
फॉगिंग निगेटिव्ह याच आहेत. आता रूल नंबर 8 किंवा 9. व्हॉट इज 8 नंबर रूल? बेंडिंग मोमेंट at both the support of simply supported beam are 0. Bending moment at two support of simply supported beam is 0. म्हणजे काय? या दोन्ही सपोर्ट ए आणि बी हे दोन सपोर्ट आहेत. या दोन्ही सपोर्टला बेंडिंग मोमेंट काय घ्यायची? डायरेक्टली 0 घ्यायची. So moment at A will become 0 and moment at B will become 0. That means we have to only calculate the bending moment at point C. So moment at point C. आता moment at point C काढण्यासाठी इथं आपण घेतलं आणि राईट साइडला बघितलं. विच फोर्स इज ऍक्टिंग? RB. आणि कसा येईल तो त्याच्याकडं? अँटी क्लॉकवाईज येईल. सो राईट साइड अँटी क्लॉकवाईज. ओके, राईट साइड अँटी क्लॉकवाईज विल बिकम नाउ पॉझिटिव्ह. काय साईन येईल त्याला? पॉझिटिव्ह साईन येईल. तो पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू किती येईल त्याची? RB इंटू L/2 C पासून. बरोबर आहे. फोर्स कोणता आहे? RB आहे. डिस्टन्स किती आहे? L/2. RB इंटू L/2. RB ची व्हॅल्यू काय आहे? W/2. सो वी कॅन राईट W/2 इंटू L/2. पहिले आपण लिहू RB इंटू L/2. सो विच इज इक्वल टू W/2 इंटू L/2. The moment at point C will become WL/4. ओके, WL/4. आता एकदम सिंपल आहे. हे प्रोजेक्शन्स आपण ऑलरेडी काढलेले आहेत 1, 2 आणि 3. सो मोमेंट ऍट पॉइंट A is 0. Moment at point B is also 0. And moment at point C is WL/4. आता उरलेल्या लाईन सिम्पली सपोर्टेड आणि पॉइंट लोड आहेत. UDL नाहीये, त्याच्यामुळे काय येणार आहे? इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन. So this is triangle and this is positive bending moment diagram.